माऊली रामकृष्ण हरी. आज आपण इंद्रायणीच्याच काठी असलेल्या सिद्धबेटात आलो. या ठिकाणी आपली एक टॅगलाईन आहे, चला एक पाऊल सिद्धबेटाकडे. आणि त्यासोबत आपण इंद्रायणी सेवा फाउंडेशनच्या अंतर्गत इंद्रायणी मन स्वच्छ पाहिजे तसं तन पण स्वच्छ पाहिजे. आज या ठिकाणी मोगे सर भेटले मला, कारण जे 2000 विद्यार्थ्यांमधनं एक विद्यार्थी भेटला, हा मला खूप मनापासून आनंद झाला. कारण का, पाण्याविषयी दुसरं कोणी नाही जाणू शकत, पण यांनी जे ज्ञान दिलं त्यांनी इथं फार मोठा झाला आहे. तर तो ज्ञान समाजाला पोचावं त्यासाठी मी तुम्हाला बोलतं करतोय, बाकी काही कारण नाही. कारण याचा असा अर्थ आहे की इतक्या खूप दिवस झाली सेवा चालू आहे स्वच्छतेची, वर्ष, पण फक्त 8 वर्ष झाली इंद्रायणी सेवा फाउंडेशन सातत्य प्रयत्न करतं, पण काही यश हातात लागत नाही. त्याचं मूळ कारण काय हे तुम्ही सांगितलेलं आहे. हां, कारण मूळ आपणच आहोत. हां हां, मूळ दुसरे कोणी नाही. बरोबर. आता जे इंद्रायणीची जी हे आहे, तर आमच्या शास्त्रज्ञाच्या पद्धतीने गेलो, हां, त्याला लाईफ सायकल अनालिसिस म्हणतो. आपली जीवन पद्धती, जीवनशैली, आणि त्या जीवनशैलीने पूर्ण वाटोळं केलं. तुम्ही कुठली इतर टेक्नॉलॉजी आणली तरी ती अपुरी पडणार आहे. त्याचं कारण असंख्य केमिकल होतात. रोज तुम्ही म्हणजे तुम्ही नव्हे, मी सुद्धा, बरोबर, 40 ग्राम केमिकल टाकतोय पाण्यात, इंद्रायणीत. म्हणजे आपल्याला असं म्हणायचं आहे की एका व्यक्तीनं स्नान केल्यानंतर त्याचं 40 ml नायट्रोजन काही केमिकल असतं ते जातं. 40 ग्रॅम केमिकल, नायट्रोजन जाऊ द्या, 40 ग्रॅम की भयानक केमिकल्स आहेत. आता उदाहरणार्थ तुम्हाला सांग, अगदी साधं संडास साफ करायला वापरता, हो हो, ऍसिड वापरता, बंदी आहे जागतिक, पण आमच्या इथं आमचा हिरो सिनेमातला बाटली घेऊन हिंडतो आणि दाखवतो, आणि तुमची त्यामुळे जे इतकं नुकसान झालं ना नदीचं, ते भरूनच येणार. म्हणजे कारण मला आज तुमच्या सांगण्यावरून एक जाणवायला लागलं की पर्यावरण प्रेमी किती झटावे आणि मुळापासून कसं काम करावं हा प्रश्न पडलेला आहे. हा प्रश्न राज्य सरकारने अनुत्तरित आहे, तो उत्तरित करावा हीच एकमेव इच्छा पर्यावरण सर्व प्रेमींची. बरोबर ना. आज आपल्यासोबत पुणे जिल्हाध्यक्ष आहेत. काय वाटतं तुम्हाला, पर्यावरण म्हणजे काय आणि नदी म्हणजे काय आणि पाणी म्हणजे काय? पर्यावरण म्हणजे आता मोगे सरांनी जे लेक्चर दिलं मध्ये या मार्गदर्शनामध्ये खरंच पर्यावरण ही भूमिका आपणच त्या ठिकाणी पर्यावरण कसं प्रदूषित होत आहे हे करत असतो. साधे एक कप चहा कसा बनतो त्याच्यामध्ये कशा पद्धतीने प्रदूषण झालेलं आहे हे सुद्धा त्यांनी सांगितलं आहे. म्हणजे याला सर्व कारण आपण सर्वजण मानव जाती ते लोक आहोत. म्हणजे प्रदूषण झालं नाही पाहिजे याच्यावरती आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे. अर्थात माझा असा एक प्रश्न आहे की हे सगळं होत असताना कधी कधी मलाही प्रश्न पडतो की शासनाने ह्या सगळ्या गोष्टी का करत नाही शासन. म्हणजे कारण शासन एकीकडे आपल्याला सांगते की पर्यावरण वाचवा, झाडे जागवा, झाडे लावा, पर्यावरण वाचवा असतं. मग शासनाने याच्यावर थोडासा अजून विचार करावा. आमच्यासारखे पर्यावरण प्रेमी याच्यामध्ये निश्चितपणे सहभागी होणार आहेत आणि काम करत आहेत. म्हणून हे पर्यावरण वाचलं पाहिजे आणि वाचवण्यासाठी आम्ही सर्वजण झटणार आहोत. आता ही आळंदी भूमिका जी आहे, ती भूमी जी आहे खरंच ही ज्ञानवंताची भूमी आहे. आणि इथं या ठिकाणी सिद्धपेठामध्ये आम्ही आता पाहणार आहोत की इथं कशी रचना केलेली आहे. त्याच्यामध्ये आपल्यासारखे अनेक पर्यावरण प्रेमी काम करत आहेत. हे काम करत असताना आपल्याला येणारे 100% अडचणी आहेत. ह्या 100% अडचणी आता दूर केल्या पाहिजेत. आमचे आदरणीय पर्यावरणप्रेमी तावडे सर या ठिकाणी आहेत. खरं तर शासनाच्या याच्यामध्ये असताना त्यांना फारसं काम कदाचित करता येत नसेल, परंतु आता त्यांनी मनमोकळेपणाने ह्या आळंदीमध्ये काम करावं आणि आम्हाला मार्गदर्शन करावं अशी मी या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. आता आपले सर बोलत आहेत. हां, एक मिनिट. हां, मला सांगायला आनंद आहे. सांगा. भारताकरता मी काम केलं. हो हो. भारताकरता काय पद्धती आहे, हां, आपली भारतीय जीवन पद्धती आपण स्वीकारली पाहिजे. ही गुलामी तुम्ही स्वीकारली आहे जीवन पद्धती. बरोबर आहे. एकही याच्यातनं तुम्ही जर लाईफ सायकल अनालिसिस मी काढतो, सकाळी उठल्यापासून टूथपेस्ट कुठली वापरता? ऑरेंज. हो, आपलं नाही आहे. आपलं सकाळी उठल्यापासून साबण कुठले वापरता? ऑरेंज आहे. सकाळी उठल्यापासून दाढी करण्यापासून सगळे जे काय साबण आणि केस धुण्यापर्यंत आहे
त्यांना तर वाटोळं आहेच आहे, बरोबर. आंघोळ तर करावीच लागते, पण सगळं तुम्हाला फॉरेनचं ज्ञान आहे. निश्चितच आज आपण कुठेही भारतीय ज्ञान मला दाखवा एक प्रॉडक्ट की भारतीय पद्धती का विसरलो आणि याच्याकरता म्हणजे त्याच्याकरता उपाय तुम्ही मला ॲक्च्युली लेक्चरमध्ये विचारायला पाहिजे हा, होता. हा. तर मी पूर्ण नैसर्गिक पद्धतीनं सगळ्या विकसित मी केल्या. तुमची पूर्ण. अशी एक मुलाखत घ्यायला येणार आहे या आणि गुण कॅमेरा सहित येईल कारण माझं जे तत्व आहे नाही तुमची ती इंद्रायणी विचाराशी निश्चित जुळून साफ आहे. करेल. आणि त्या इंद्रायणी विषयाला मी निश्चित साफ संलग्न करेल. आहे. एक इंद्रायणीसाठी लक्षात ठेवा, इथे जर आलेले भाविक आहेत ना, हा. त्यांना कंपल्शन मी सांगितल्या पद्धतीने केलं, इंद्रायणी दुसऱ्या दिवशी साफ. निश्चितच तावरे सर आम्ही सोबतच आहोत आणि तुम्ही ते आला तर compulsory. निश्चित मार्ग दाखवेन निश्चित धन्यवाद. आज यामुळं हे आणि बऱ्याचशा भारताच्या गोष्टी- सगळ्या नद्या मी करायचं काम केलेलं आहे. अरे वा छान व्यक्तिमत्वाची भेट झाली. धन्यवाद.